आमचे प्रतिनिधी संतोष भिंगारडे यावेळेस आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। संतोष, आपण बघतोय धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार सध्या झाल्याचं कळतंय, काय या संदर्भातली अधिकची माहिती? बॉलिवूडचे मोठमोठे स्टार्स जे आहेत आणि अभिनेते जे ज्येष्ठ अभिनेते जे ते देखील विलेपार्ले स्मशानभूमीमध्ये यायला सुरुवात झाली होती, काय या संदर्भात अधिक सांगा? निधनाची बातमी आली होती, पण ती बातमी खोटी होती आणि आज सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला। धर्मेंद्र यांच्याबद्दल महत्वाची माहिती सांगायची म्हणजे मी धर्मेंद्रला 6 वर्षापूर्वी भेटलो होतो, त्यावेळी त्यांनी मला एक किस्सा सांगितला होता। मी त्यांना विचारलं की तुम्ही मुंबईला बॉलिवूडमध्ये कसे काय आलात, तर त्यांनी सांगितलं मी लुधियाना शहरामधल्या एका गावात जन्मलो, तिथून एक मेल जायची मुंबईला आणि त्या मेलकडे मी बघायचो आणि मलाही वाटत आपण कधी ह्या मेलने मुंबईला जाणार म्हणून। आणि जेव्हा त्या मेलकडे पण नेहमी स्वप्न बघायचं की मला हिंदी चित्रपटात काम करायचं आणि ती बोलले मी मेल पकडली आणि मुंबईला आलो आणि मी नाव कमावलं म्हणून। आणि आता म्हणजे शोलेला जेव्हा 25 वर्ष झाली 50 वर्ष झाली शोलेला आता परवा धर्मेंद्रांच्या मी बंगल्यावर गेलो होतो, भेटलो त्यांना, तेव्हा धर्मेंद्रांनी मस्त शेरो शायरी चांगली आम्ही खूप अर्धा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या। त्यांचे चित्रपट खूप गाजले, चुपके चुपके आहे, शोले ऐकलं सगळ्यांना, शोले आपला ऑल टाइम फेवरेट चित्रपट आणि मायफुल चित्रपट बॉलिवूडचा। बोला। धन्यवाद संतोषजी, आपण दिलेल्या सविस्तर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।